सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। सर्व बहिणींना सर्वात आधी गुढीपाडवाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। गुढीपाडवाचा सण शुभ मुहूर्तावर गिफ्ट वाटपचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी तुम्हाला कोणकोणते गिफ्ट देण्यात आले आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो की लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हा पुढचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आताच तुम्हाला आनंदाची बातमी देतो की हप्ता वाटप आता सुरू झालेला आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, कोणकोणत्या बँकेत पैसे वाटप झाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर आनंदाची बातमी पहा, इथे पाहू शकता तुम्ही। आपल्याकडे बघा जुलैमध्ये जे पैसे आलेले आहेत सर्व बहिणींना जुलैमध्ये 1500 रुपये वाटप झाले। ऑगस्टमध्ये सुद्धा 1500 रुपये वाटप झाले। इथं पाहू शकता तुम्ही 1500 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल। त्यानंतर सप्टेंबरचा मेसेज आला असेल। यामध्ये बघा जुलैमध्ये तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला होता। त्यानंतर तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे पैसे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला एकत्र हप्ता देण्यात आला होता। म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर एकत्र हप्ता तुमच्याकडे आला होता। त्यानंतर ऑक्टोबरमधले 1500 रुपये सेपरेट तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे आले आहे। त्यानंतर नोव्हेंबर यामध्ये पण बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुम्हाला एकत्र पैसे आले आहेत। म्हणजे तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज आला असेल, एकत्र तुम्हाला पैसे आले असतील, 3000 रुपयाचा मेसेज आला असेल। तर हे मागचं तुम्हाला अशासाठी सांगतोय की कारण यात डबल पैसा हप्ता वाटप होतोय। बघा जसं की ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता वाटप झाला, जुलै ऑगस्टचा हप्ता वाटप झाला, डिसेंबरचे मात्र शेवटी इलेक्शन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला वेगळे आले आहेत। ठीक आहे, म्हणजे 2024 मध्ये हा पूर्ण डाटा कुठला आहे 2024चा। 2024 मध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 हप्ते तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे वाटप झालेले आहे। बघा 6 हप्ते 1500 प्रमाणे वाटप झाले आहेत। जवळपास तुम्हाला 10,500 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत। इथपर्यंत इथं तुम्हाला 9000 रुपये आलेले आहेत। इथं पाहू शकता 9000 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत। आतापर्यंत 6 हप्ते वाटप झालेले आहे। हे 6 आणि ते 1500 म्हणजे तुम्हाला 9000 रुपये आता वाटप झालेले आहे 2024 मध्ये। आणि आता पुढचा जो हप्ता वाटप होतोय बघा पुढचं म्हणजे 2025 मध्ये कसं पैसे वाटप झाले। जानेवारीचे पैसे तुम्हाला सेपरेट 1500 रुपये आलेले आहेत आणि फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र तुम्हाला देण्यात आला आहे। आधी तुम्हाला 1500 रुपये फेब्रुवारीचे आले आहेत 1500 रुपये। त्यानंतर तुम्हाला काही 6-7 दिवसानंतर परत मार्च महिन्याचे 1500 रुपये महिला दिनानिमित्त तुम्हाला एक 1500 रुपये देण्यात आलेले आहे। हप्ता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जो भेटला तो सुद्धा मार्चमध्ये आलेला आहे। साधारणपणे 7 ते 12 तारखेच्या दरम्यान हे पैसे वाटप झालेले आहे। 7 तारखेपासून तर 12 तारखेच्या दरम्यान मार्चमध्ये पैसे वाटप झाले। त्यामध्ये फेब्रुवारीला पैसे काय आलेले नाही। फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये देण्यात आला 7 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत आणि मार्च महिन्याचा पण याच तारखेदरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। ज्या बहिणींना आतापर्यंत मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा सर आम्हाला पैसे आले नाही। आपण त्या कमेंटला हायलाईट करून वरती पोहोचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला हप्ता का आला नाही ते कारणसुद्धा आपण शोधू आणि त्यावर नक्की काहीतरी आपण पर्याय शोधूया। नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला पैसा आलेला नाही। ठीक आहे, ज्यांना आला नाही त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा। आता इथपर्यंत पैसे वाटप झालेले आहेत। जवळपास हा 3 हप्ता वाटप झालेला आहे। ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला आता ते 6 7 8 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत वाटप झालेले आहे। 9 गुणिले 15 केलं तर तुम्हाला 13,500 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यापर्यंत आलेले आहेत। आता आपल्याला हप्ता जो वाटप होतोय बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली तो म्हणजे आता 10वा हप्ता वाटप होतोय। यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की वेगवेगळ्या क्रायटेरिया निर्णय त्यांनी लागू केलेले आहेत। कोणाकडे 4 चाकी वाहन असेल, कोणाकडे इन्कम टॅक्स भरत असेल, कोणाकडे काही म्हणजे वेगवेगळ्या निर्णय लागू केलेले आहे। आपल्याला एक डाटा सुद्धा पाहायला मिळतोय कोणी 13 लाख बहिणी अपात्र झाल्या असं डाटा आपल्याला पाहायला मिळतोय। कोणी 13 लाख बहिणी आणि बाकी आपल्याकडे अजून एक डाटा आला आहे 53 लाख बहिणीसुद्धा अपात्र होणार आहे असं सुद्धा आपल्याला एक डाटा पाहायला मिळतोय। तर यामध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की या बहिणी अपात्र कशामुळे ठरत आहे। या बहिणी अपात्र अशा कारणानिमित्त ठरत आहे की साहेबांनी हे जे निर्णय लागू केलेले आहे या निर्णयामुळे बहिणींना अपात्र
म्हणजे जो डाटा त्यांच्याकडे सेव्ह झालेला आहे तो डाटा सेव्ह झाल्यामुळे बहिणींना अपात्र होतं आहे. काही बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्ही इन्कमचं जे प्रूफ आहे ते आम्ही जॉईन केलेलं आहे तरीसुद्धा आम्ही अपात्र ठरलेले आहेत. म्हणजे अशा भरपूर महिला आहेत त्यांनी इन्कम जॉईन केलेले आहे पण तरीसुद्धा ते अपात्र ठरलेले आहेत. तर त्यामधला मी तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न आला असेल की आम्ही इन्कम दिलेला आहे पण तुम्ही 2024चं इन्कम दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की 2025चं इन्कम तुम्हाला द्यावं लागणार आहे सरकारला. कारण आता मार्च एंडिंग हा सुरू झालेला आहे. मार्च एंडिंग नंतर तुम्हाला 2025चं इन्कम तुम्हाला नवीन जॉईन करावं लागेल. कारण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अपलोड करावं लागेल की 2025चं पण आमचं तेवढंच उत्पन्न आहे, थोडं वाढलेलं चालेल पण 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स आणि 2.5 लाखाचं खाली तुमचं उत्पन्न हे शासनाला तुम्हाला द्यावं लागेल तरच तुम्हाला 10वा हप्ता वाटप होतो आहे. बघा यावर एक मोठी शंका येतं की तुम्हाला 2.5 लाखाचं उत्पन्न कमी जरी असेल तरी शासनाला तुम्हाला हा डाटा कसं तुम्ही सेव्ह करू शकता. बघा ऑनलाईन पद्धतीने जसं तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आता 2025चे इन्कम काढून तुम्हाला शासनाला ही माहिती द्यावंच लागणार तरच तुम्हाला 2025मध्ये हा तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटला आहे. आता एप्रिलचा 10वा हप्ता मिळेल आणि यापुढे येणारा जो हप्ता येणार आहे पूर्ण वर्ष तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही कागदपत्र जोडायची गरज नाही. कारण 2024चं तुमचं इन्कम आता चालणार नाही, 2025चं इन्कम तुम्हाला द्यावंच लागणार. आणि त्यामध्ये ज्या बहिणी आता अपात्र ठरलेले आहात त्यांना आता काय करायचं, त्यांचं कारण जर असं असेल की त्यांचं इन्कममुळे जर त्यांना अपात्र ठरले असतील तर त्यांना 2024चं इन्कम सोडून त्यांना आता 2025चं इन्कम परत एकदा ते जॉईन करून अप्लाय करू शकता. परत त्यांचे पैसे चालू होणार आहे. शासनाची कुठलीही स्कीम आली तर त्या स्कीममध्ये कोण पात्र राहतं ते सर्व त्यांनी लिहून एक डाटा दिलेला असतो. तोच डाटा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा डाटा काय आला आहे की इन्कमचा सर्वात मोठा रोल त्यामध्ये आलेला आहे. म्हणून इन्कमचा रोल तुम्ही नक्कीच यामध्ये तुम्ही हे करा की इन्कम तुम्ही जॉईन करून तुम्हाला शासनाला ही माहिती पुरवावं लागेल की आम्ही 2025चे इन्कम कमी आहे. आणि रेशन कार्डचं झेरॉक्स म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुमचा आयडेंटिफिकेशन रेशन कार्डचे अत्यंत गरज आहे. रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला इन्कमचं फॉर्म अपलोड करता येणार आहे. म्हणून सोबत रेशन कार्डचं झेरॉक्ससुद्धा तुम्हाला म्हणजे रेशन कार्डसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल. या दोन गोष्टी तुमचे क्लिअर असणे गरजेचं आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला बघा आता जर त्यांना हप्ता जर या 10वा हप्ता जर आला नसेल तर त्या बहिणींचं बघा काय काय चेकिंग होणार आहे. पहिली जी चेकिंग होणार आहे ती म्हणजे तुमचं कुटुंबामध्ये पहिले इन्कम चेक होणार आहे, इन्कमची चेकिंग होणार आहे. दुसरं म्हणजे आता तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का हे चालूच आहे. ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे 4 चाकी वाहन आहे की नाही हे सुद्धा तुमचं चेकिंग होणार आहे. तिसरी चेकिंग आहे तुम्हाला आता तुमच्या टॅक्समध्ये तुमच्याकडे कोणत्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल त्यांचीसुद्धा चेकिंग होणार आहे. आणि सोबतच चौथी चेकिंग म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर तर नाही. बघा सरकारी नोकरीवर जर कोणी असेल तर त्या कुटुंबांनासुद्धा हा पैसा दिलेला नाही, त्यांनासुद्धा चेकिंग होत आहे. आता एक मोठी चेकिंगसुद्धा सुरू होत आहे ती म्हणजे हयातीचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जमा करावं लागणार आहे. बघा आता 2024 ते 2025 आत्तापर्यंत 9 हप्ते वाटप झालेले आहे. 9 महिने कंप्लीट झाले या योजनेला सुरू व्हायला. आता 9 महिने कंप्लीट झालेले आहे. आता 10वा हप्ता वाटप होतो आहे. तर यामध्ये शासनाला एक माहिती असं तुम्हाला द्यावं लागेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहात पण तुम्ही आता हयातीला आहात की नाही. भरपूर अशा काही कारणानिमित्त त्यांचे ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला आहे त्या हयातीला आहेत की नाही हे शासनाला सुद्धा मागणी द्यावं लागतं. ते पुरावा तुम्हाला द्यावं लागणार आहे. असं प्रमाणपत्रसुद्धा शासनाला तुम्हाला जमा करावे लागेल. आणि जर काही कारणानिमित्त काही लाडकी बहीण योजनेच्या बाबत काही त्या व्यक्तीला काही झालं असेल तर तो पुरावा तुम्हाला स्वतःहून द्यावा लागेल. जर तुम्ही ही माहिती दिली नाही आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही त्या बहिणींच्या नावावर तुम्ही घेतले असतील तर तुम्हाला त्यावर कारवाईसुद्धा होऊ शकतं. कारण शासनाचे जे पण पैसे असतात तुम्हाला 1500 रुपये येवो, 1000 रुपये, 2000, 2100 रुपये जरी आले तरी तुम्हाला ते पैसे परत करावं लागतील आणि कारवाईसुद्धा होणार आहे. बघा शासनाचं कुठलीही स्कीम असो शासनाचा कुठलाही रुपया तुम्हाला घ्यावं लागत नाही, शासनाला तो परत द्यावाच लागतो. म्हणून तुम्हाला सुद्धा हे प्रूफ द्यावं लागेल.
आता लाडकी बहीण योजनेबाबत आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। 10वा हप्ता वाटप सुरू होतोय, लवकरच तुम्हाला मेसेज येणार आहे। याच प्रकारे तुम्हाला मेसेज येणार आहे, अशाच प्रकारे तुम्हाला एक मेसेज येणार आहे। तो म्हणजे आपला आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा झाला आहे, तो एप्रिलचा मेसेज असणार आहे। लवकरच तुमच्यापर्यंत 1500 रुपये प्रमाणे येणार आहे, पण लवकरच 2-4 दिवसाच्या दरम्यान तुमच्यापर्यंत येणार आहे। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता भेटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही हमीपत्र दिलं आहे का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।